मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दिवस संपला आणि आता ते परत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत उपचार घेऊन आणि मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात राज्यात पेटलेलं दिसतंय. ज्यावेळेस मराठा आंदोलन पेटतं, ज्यावेळेस आरक्षणाचे प्रश्न निर्माण होतात, त्यावेळेस प्रामुख्याने महाराष्ट्रातील नेते शरद पवार यांचं नाव पुढे येतं, फडणवीसांचं येतं आणि मनोज जरांगेने सुद्धा सांगितले की जर 24ला नाही दिलं तर आम्हाला कोण दिलं नाही याचे नावं सांगणार आहेत. परंतु त्या अगोदरच लेखक नामदेव जाधव आपल्यासोबत आहेत. त्याने गंभीर आरोप केले. तुमचा नेमका शरद पवारावर काय आरोप आहे? आरोप नाही, माझं म्हणणं आहे की श्वेतपत्रिका काढा. 23 मार्च 1994ला जे शरद पवारांनी घाईघाईमध्ये जे निर्णय घेतले रात्रीच्या अंधारामध्ये आणि जे मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण होतं ते ओबीसींना दिलं आणि मराठ्यांना ओबीसीमध्ये येऊ दिलेलं नाही आहे. कारण मराठ्यांना ओबीसीमध्ये येण्याची अशी काही टेक्निकल प्रोसेस पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. ब्रिटिश इम्पेरियल डेटा 1881 म्हणतो की मराठा आणि कुणबी एकच आहेत. 1921चा मुंबई हायकोर्टाचे जजमेंट म्हणते की मराठी आणि कुणबी एकच आहेत. मग मराठ्यांना वेगळे तुम्ही फॉर्मॅलिटी कशाला लावता की तुम्ही शैक्षणिक मागासले पण सिद्ध करा, आर्थिक मागासले पण, सामाजिक मागासले पण सिद्ध करा. याची काही गरज नाही. ही गरज का पडली माहिती आहे का की 50%ची जी मर्यादा होती, लक्षात घ्या, घटनेचं तत्त्व आहे प्रत्येकाला समान संधी, घटनेचं तत्त्व आहे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार. त्यानुसार या देशातील प्रत्येक मागास घटकाला, प्रत्येक मागास व्यक्तीला त्याच्या उत्कर्षासाठी संधी देणं याच्यासाठी घटना काय म्हणून त्याला घटना नाही घटनेचं ते मूलभूत कर्तव्य म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे आणि घटना त्याला बाध्य आहे. ओके, की प्रत्येकाला विकास झाला पाहिजे. ही 50%ची जी मर्यादा घातली ती सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे, लक्षात घ्या. आणि ही कशासाठी घातलेली आहे की सगळ्यांना जर आरक्षण दिलं तर मग लोकांमध्ये प्रेरणा काय राहणार नाही, क्रयशक्ती काय राहणार नाही. तर ज्यांना ताकद आहे, जे चांगले आहेत त्यांनी ओपनमधून चला आणि जे बिचारे थोडेसे मागे आहेत आर्थिकरित्या किंवा त्यांना संधी मिळालेली नाही. आरक्षण म्हणजे आरक्षण हा गरिबी हटवायचा प्रोग्राम नाही आहे. आरक्षण हा लोकांना रोजगार देणे हा कार्यक्रम नाही. आरक्षणाचं बेसिक उद्देश आहे की प्रत्येकाला समान संधी देणं किंवा ज्यांना संधी मिळालेली नाही आहे त्यांना संधी देणं. मग ती शिक्षणातील असेल, नोकरीतील असेल किंवा राजकारणातील असेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 3 वेगळे आरक्षण म्हटलेले आहेत बरं का. शैक्षणिक आरक्षण वेगळं, राजकीय आरक्षण वेगळं आणि राजकीय आणि सामाजिक आरक्षण वेगळं. ओके, म्हणजे शिक्षणातलं आरक्षण, नोकरीतलं आरक्षण आणि राजकारणातलं आरक्षण असे 3 वेगळे टप्पे आहेत. तर हे शरद पवारांनी हे भानगड ज्यावेळी केली ना त्यावेळी ही 50%चं मर्यादा संपली, फुल झाली. ज्यावेळी त्यांनी 16% वाढवलं ना तर ते डायरेक्ट म्हणजे 34वरनं 50वरती गेलं आणि मग 50%च्या वर देतात नाही असं कोल्हेकुळी सगळीकडे सुरू झाली. पण याच्या अगोदर इंदिरा साहनी प्रकरण झालं होतं. तामिळनाडू सरकारचं तुमच्या समोर उदाहरण आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तोपर्यंत राज्य सरकारकडे अधिकार होते आणि प्रत्येक राज्य सरकारला अधिकार होता की त्या राज्यातली परिस्थिती, त्या समाजाची परिस्थिती पाहून वेळोवेळी ते आरक्षणामध्ये बदल करू शकतात. कमी करणं, जास्त करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार इंदिरा साहनी प्रकरण तुम्हाला माहिती असेल, या तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढं गेली आणि ते घटनेच्या नियमात टिकलं. पण सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता पण दिली कारण त्याला शेड्यूल 9मध्ये टाकलं गेलं, बरोबर. तसं इथे सुद्धा शक्य होऊ शकलं असतं. परंतु जेव्हा असा प्रश्न येतो आहे तेव्हा काय होतं आहे आणि एक तर झालं कसं की 2 नोव्हेंबर 2018ला हे राज्य सरकारचे अधिकार केंद्राने सगळे काढून घेतले. 102वी दुरुस्ती केली आणि राज्य सरकारचे सगळे अधिकार काढून घेतले. मग आता प्रश्न राहता की 50%च्या आतच तुम्हाला आरक्षण देता येतं आणि या नियमामध्ये मराठा समाज बसतो. कारण 16% जे मराठ्यांच्या हक्काचं होतं ते इतरांना ओबीसींना गेले आणि मराठी ऑलरेडी ओबीसीत आहेत. लक्षात घ्या, मराठा इज इक्वल टू कुणबी, कुणबी इज इक्वल टू शेतकरी, शेतकरी इज इक्वल टू ओबीसी. हे एवढं साधं गणित असताना मराठ्यांना याच्यापासून वंचित ठेवलं गेलं. मराठ्यांचं पराभव करण्यासाठी किंवा मराठ्यांचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा मराठा ह्या समाजाचं या पृथ्वीवरून अस्तित्व मिटवण्यासाठीच कदाचित शरद पवारांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असं मला वाटतं. आणि गेली 50 वर्षे त्यांनी आमची सगळ्या 5 कोटी मराठा बांधवांची ते मराठा आहेत असं प्रचार करून आमची फसवणूक केली. त्यांच्या सर्टिफिकेटवरती ओबीसी असं दिसतं आहे. त्या ओबीसीच्या समोर हिंदू धनगर, हिंदू माळी, हिंदू मराठा असं काही दिसत नाही आहे. फक्त हिंदू ओबीसी हे सर्टिफिकेट कसे इश्यू केले जातात. आणि माझं म्हणणे सिंपल की जर तुम्हाला शरद पवारांना आणि अजित पवारांना दोघांना ओबीसीचे सर्टिफिकेट दाखवून तुम्ही इलेक्शन लढता, ज्या साधेपणाने तुम्ही दोघांनी आपापली सर्टिफिकेट काढली तेवढ्याच साधेपणाने आमच्या 5 कोटी मराठ्यांनासुद्धा ओबीसी सर्टिफिकेट तुम्ही द्या. पण शरद पवार आंदोलन चालू असताना भेटाय गेले, त्याने विरोधात आहोत आम्ही, ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. तुम्ही डायरेक्ट शरद पवारांचं नाव घेताय काय जण देवेंद्र फडणवीसांचं घेतात. हे राजकीय सगळे क्लेश निर्माण करून आरक्षण लांबवण्याचा प्रयत्न आहे. परत तेच नुकसान होणार जे मूक मोर्चाला झालं, पूर्वीच्या आंदोलनात झालं. याला सोल्युशन काय? कारण शरद पवार ओबीसी नेते आहात असा आता तुम्ही आरोप करता.
मी परत सांगतो, शरद पवार इज नॉट ए मराठा लीडर, ही इज ओबीसी लीडर. त्यांच्या कागदपत्रावर ओबीसी लिहिलेलं असं दिसतंय मला. आणि त्यांनी आता याच्यापुढे तरी किमान मराठा समाजाची अशी दिशाभूल करू नये की मी मराठ्यांचा नेता आहे. आणि मराठ्यांचं म्हणावं तर असं त्यांनी शिवाजी महाराजांचा एकही किल्ला दुरुस्त केलेला मला दिसत नाही. शिवाजी महाराजांचं कोणतंही काम पुढे जाण्यासाठी त्यांनी काही केलेलं दिसत नाही. शिवजयंतीच्या कुठल्या कार्यक्रमात गेल्या 25 वर्षात कोणाला दिसले असतील त्यांनी जरूर फोटो टाकावेत अशी मी सगळ्यांना विनंती करतो. शरद पवारांना मी जबाबदार का धरतोय, मी श्वेतपत्रिकेची मागणी का करतोय, 23 मार्च 1994ला ज्यावेळी ही सगळी भानगड झाली, मराठ्यांना आरक्षणात घेतलं नाही आणि 50% मर्यादा पूर्ण झाली, तिथे मराठ्यांचा प्रश्न तयार झाला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे हा प्रश्नच जन्माला आला नसता. जर 23 मार्च 1994ला मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊन ते 16% जे मराठ्यांच्या हक्काचं होतं ते दिलं गेलं असतं तर आज हा प्रश्न तयार झाला नसता. आणि 1994 ते 2023 जेवढं काय मराठ्यांचं हे आरक्षण न मिळाल्यामुळे नोकऱ्यांमधलं नुकसान झाले, शैक्षणिक नुकसान झाले, याची संपूर्ण जबाबदारी एकमेव व्यक्ती शरद पवार यांच्यावरती आहे. परंतु आता सगळे बोलत आहेत पण मराठा आमदारांची संख्या, खासदारांची संख्या याच्यावर प्रश्न, पण ते आमदार खासदारही बोलत नाहीत. आणि शरद पवार जसं म्हणताय तुम्ही ओबीसी नेता, तर एक ओबीसी नेता छगन भुजबळ बोलत आहे, काल तानाजी सावंत म्हणले की आरक्षण आपटून आदळून भेटणार नाही, ते सुद्धा मराठा नेता. ह्यांच्यामध्ये भांडणं लागलेत आणि सामान्य लोकांना मग कसं भेटेल आरक्षण? नाही, हे आता राजकीय लोकांची जी वक्तव्य असतात त्याच्यात जनतेने गांभीर्याने घ्यायचं काही गरज नाही. कारण हे राजकारणासाठी सकाळी एक वेगळं बोलतात, संध्याकाळी एकाच ग्लासमध्ये असतात, एकाच ताटावरती असतात. आणि हे पहिल्यांदा झालं बरं का की महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज आता कोणत्याच राजकीय पक्षाच्या कोणत्याच नेत्याच्या भूलथापाला बळी पडायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आता आमची फसवणूक होणार नाही. आम्ही 50 वर्षे फसलो, हे भरपूर झालं. आमच्या 5 कोटी लोकांचं नुकसान झालं, आता ते पुढं होणार नाही. आणि राजकीय लोकांनी काय बोलायचे ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, पण याचा जबाब मराठा समाजांना विचारणार आहे की तुम्ही मराठा म्हणून आमच्यामध्ये मिरवलात, आमची मतं घेतलीत, परंतु या प्रश्नावर तुम्ही मूग गिळून गप्पात, याचं तुम्हाला इलेक्शनमध्ये उत्तर द्यावं लागेल. आणि मी तुम्हाला एक भाकीत सांगतो की 288 पैकी 50सुद्धा आमदार यावेळी रिपीट होणार नाहीत, कोणत्याही पक्षाचे असोत. सगळेच्या सगळे गरिबांची, शेतकऱ्याची आणि उपेक्षितांचीच पोरं या विधानसभेत तुम्हाला दिसतील. आणि राहिला प्रश्न की हा प्रश्न दिल्लीकडे गेला पाहिजे. मी सुरुवातीला पण म्हटलं होतं की 102वी घटना ज्यावेळी सरकारने दुरुस्त केली केंद्र सरकारने 2018ला, त्यानुसार हे आरक्षण देण्याचा फायनल अधिकार हा लोकसभा, राज्यसभा चर्चा होऊन पंतप्रधान, नंतर राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टातून त्याला मंजुरी, अशी ही लांबलचक प्रक्रिया आहे. पण एवढ्या लांब जायची गरज पडत नाही, कारण मराठे हे ओबीसीमध्येच येतात, कुणबीच आहेत. आणि म्हणून जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की सरसकट तुम्ही दाखले द्यायला पाहिजेत आणि देऊ शकता, कारण तसे डेटा आपल्याकडे आहे. काही ठिकाणी नोंदी सापडले नाही म्हणजे काय, लोकांनी शोधलेलेच नाहीत ना. जेव्हा प्रश्न तयार होतो तेव्हाच माणूस कागदपत्र शोधतो ना. तर आता ज्यावेळी लोक शोधायला लागलेत, लाखोच्या संख्येने कागदपत्र मिळायला लागलेत. आणि एका घरामध्ये जर एकाचं सर्टिफिकेट मिळालं, समजा एखाद्या पंजोबाचं मिळालं, तर त्याचे सगळे मुलं मुली, त्यांचे जावई, पाहुणे रावळे सगळ्यांना ओबीसीमध्ये तुम्ही सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. हे सरकार आरक्षण देईल असं तुम्हाला वाटतं? 24 तारीख लास्ट दिले जरांगे पाटलाने, परत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत तुम्ही, जरांगे पाटलांना भेटला, ते सुद्धा नेत्यांवर आरोप करतात, कुणी नाही दिले त्यांची नावं सांगून म्हणतात. त्यातले 1-2 नावं तुमच्याकडे आलेत का? कारण तुम्ही शरद पवारवर हे करता. हे बघा, 24 तारीख ही ये क़यामत का दिन होगा, ये फायनल जजमेंट का दिन होगा. शेवटचा निर्णायक शब्द आम्हाला सरकारकडून लागेल की आम्ही देतोय किंवा नाही देतोय. दिला, प्रश्न संपला. नाही दिला, एक नवीन युद्धाला सुरुवात होणार आहे. आणि ते युद्ध असं असणार आहे की या महाराष्ट्रातील 5ही राजकीय पक्षांचं अस्तित्व शून्य होणार आहे. कारण जर ज्या जनतेच्या प्रश्नासाठी तुम्हाला निवडून दिले जाते, त्या प्रश्नाच्या बाबतीत जर तुम्ही झोपा काढत असताल तर तुम्हाला आम्ही जागा करणार नाही. त्या झोपेतच आम्ही तुम्हाला तसंच ठेवू. आणि नवीन शेतकऱ्याची, गोरगरिबाची, ज्या पोरांना या प्रश्नाबद्दल आस्था आहे आणि जे खरोखर सर्वसामान्य माणसाच्या विकासाला बाध देत, अशाच मुलांना पुढे संधी मिळू शकते. तुम्ही बोलताना म्हणला जनरल डायरची उपमा देत आहे, तुम्हाला त्रास होते कारण राष्ट्रवादीचे लोक तक्रार करतायत पोलीस स्टेशनमध्ये, काही कार्यकर्ते तुमच्याकडे पण टीका करतायत सोशल मीडियावरून. तुमच्यापर्यंत कुणी आलंय का? काय विषय चर्चा? हे बघा, हां, भारतामध्ये लोकशाही आहे, घटनेच्या कलम 19 प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकजण त्याला जे महत्त्व आहे ते व्यक्त करू शकतो. काही लोकांना वाटतं की आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज करावा, त्याचा फोटो काढावा, क्लिप बनवाव्या आणि व्हायरल कराव्या. प्रसिद्धी मिळते बिचाऱ्यांना. आणि ज्यांना बाकी कशातच आयुष्यावर प्रसिद्धी मिळाली नसेल त्यांनी अजून प्रसिद्धी घ्यायला काहीच हरकत नाही. राहिला प्रश्न असा, मला कोणाचे धमकीचे फोन येत आहेत का, मला कोण घाबरवणार आहे का, तर लक्षात ठेवायचं, मी जिजाऊंचा वारसदार आहे, मी जाधवांचा वारसदार आहे. या महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त बलिदान दिलेल्या घराण्यातला मी वारसदार आहे. ज्यावेळी म्हणजे औरंगजेबाचा लढा होता त्यावेळीसुद्धा आम्ही पुढे होतो. आणि ज्यावेळी या महाराष्ट्राला मुंबई मिळावी यासाठी 105 लोकांचं बलिदान झालं ना, त्या 105मधले एकटे 5 जाधव आडनावाचे आहेत, हे विसरायचं नाही. त्यामुळे मी मृत्यूला घाबरत नाही आणि मी धमकीलाही घाबरत नाही. 5 कोटी माझ्या बांधवांचा प्रश्न ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचं संघर्ष करायला तयार आहोत आणि घाबरण्याचं काही कारण नाही.
कुणी अर्ज करू शकतो, त्या अर्जाला मी उत्तर देऊ शकतो. आणि याच्यामध्ये गुन्हा दाखल व्हावा असं काय आहे? मी घटनेच्या स्वातंत्र्याचं आदर करून मी माझी जी मतं आहे ती लोकांसमोर मांडलेत आणि मी आरोप कुठं करतो आहे? मी श्वेतपत्रिका काढा असं म्हणतो आहे. मग उद्या तर तुम्ही विधानसभेत बोलणाऱ्या, लोकसभेत बोलणाऱ्या प्रत्येक आमदार खासदारवरती गुन्हा दाखल करायची मागणी करताल. मग जे पोरं अल्पवयीन असतील, अल्पबुद्धी असतील, जे असे अर्ज करतायत त्यांनी पहिले भारतीय राज्यघटना अभ्यास करावा, कायदा अभ्यास करावा, घटनेचे स्वातंत्र्य काय म्हणते अभ्यास करावा. उगाच प्रसिद्धीसाठी फक्त अर्ज करावा, त्यांनी काही निष्पन्न होणार नाही. आणि मी काही घाबरणारापैकी माणूस नाही. कारण ज्यावेळी मी बोलतोय की शरद पवारांनी जनरल डायरपेक्षा जास्त नुकसान केले, शरद पवारांनी हिटलरपेक्षा जास्त नुकसान केले, शरद पवारांनी औरंगजेबापेक्षा जास्त मराठ्यांचं नुकसान केले, हे कालही बोललो, आजही बोलतोय आणि ते उद्याही बोलेल. काय होईल म्हणून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातील, त्या गुन्ह्यांना मी कोर्टामध्ये चॅलेंज करेल आणि त्याच्यावर मी ते सिद्ध करून दाखवेल. आणि लक्षात घ्या, जर माझ्यावर असा एक जरी गुन्हा दाखल झाला तर हे लक्षात घ्यायचं की 5 कोटी मराठ्यांच्यासाठी मी भांडतोय आणि हे 5 कोटी मराठ्यांच्याशी सरळ तुम्ही थेट पंगा घेतल्याचे तुम्हाला इलेक्शनमध्ये परिणाम भोगावे लागतील. तर शरद पवारांनीच खरं मराठा आरक्षण संपवलं असा जो आरोप आहे त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी नामदेव जाधव यांनी केली आहे. बालाजी पोद्दार, ETV भारत, पुणे.